ओके, क्वेश्चन काय आहे बघा. What is the ratio of molecules in 1 mole of NH3 and 1 mole of nitric acid? मॉलिक्युल्सचा रेशो. खूप प्लेन क्वेश्चन आहे, असं काय डिफिकल्ट आहे यातला काय असा भाग नाहीये, एकदम सिंपल आहे. रेशो, मॉलिक्युल्सचा रेशो. आता तो मॉलिक्युल्सचा रेशो कसा काढणार बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 to 530. What is the ratio of molecules in 1 mole of what is the ratio of molecules of in 1 mole of ammonia and 1 mole of HNO3? आता बघा, मला सांगा 1 मोल म्हणजे किती असते, किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात. 1 मोल ऑफ अमोनिया, 1 मोल ऑफ अमोनिया किती पार्टिकल असतात 1 मोल ऑफ अमोनिया मध्ये? 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ काय असणार आहेत तर अमोनिया. 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ काय असणार आहे अमोनिया. परत 1 मोल ऑफ नायट्रिक ऍसिड म्हणजे 1 मोल ऑफ नायट्रिक ऍसिड म्हणजे परत 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ काय असणार आहे तर HNO3. ठीक आहे. आता मला ह्या दोघांचा रेशो घ्यायचा आहे ना, मग इथं काय लिहिणार मी 1 मोल ऑफ अमोनिया. खूप सोपा क्वेश्चन आहे. 1 मोल ऑफ अमोनिया टू 1 मोल ऑफ काय लिहिणार आहे तर HNO3 नायट्रिक ऍसिड. नाही, कशाला 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत? 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया तेवढेच असणार आहेत. आणि हा 1 मोल आहे म्हणजे हा पण 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ HNO3. आता बघा, हा आणि हा काय होणार आहे कॅन्सल. मॉलिक्युल सेम आहेत ना, रेशो घेतोय ना आपण, मग मॉलिक्युल सेम आहे म्हणजे हा 1:2 काय येणार आहे 1. काय रेशो येणार आहे, काय डिफिकल्ट आहे. 1 मोल आणि 1 मोल मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सेमच असतात रे, त्यामुळे आपल्याला समजायलाच पाहिजे 1 मोल ऑफ अमोनिया टू काय नाही, मोलार मास वेगळा असणार आहे. मोलार मास अमोनियाचा किती असणार आहे, नायट्रोजनचा ॲटॉमिक मास 14 आणि हायड्रोजन 3 into 1 म्हणजे किती ग्रॅम येणार आहे 17 ग्रॅम. आणि ह्याचा हायड्रोजन 1, नायट्रोजन 14 आणि ऑक्सिजन 16 into 3 किती येते बघा. 14 plus 1 काय येते 15. 15 plus 48 63. मोलार मास इथं रेशो कोणाचं काढायला सांगितलंय मॉलिक्युल्सचा. मोलार मासचा रेशो म्हटलंय का, रेशो ऑफ मॉलिक्युल्स म्हटले. रेशो ऑफ मॉलिक्युल्स काय असणार आहे. आता हा बघा, 1 मोल ऑफ अमोनिया टू 1 मोल ऑफ नायट्रिक ऍसिड 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ काय असणार आहे अमोनिया टू 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल ऑफ काय असणार आहे नायट्रिक ऍसिड. रेशो घ्यायचा, झाला संपला विषय. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो. सो रेशो 1:1. So ratio 1:1. Calculate the number of moles of hydrogen in 0.448 liter of hydrogen gas at STP. Number of moles of hydrogen given volume divided by molar volume. Number of moles in terms of volume जेव्हा फाइंड करतो STP आहे ना. नाही, given volume divided by molar volume. given volume divided by molar volume. मग कसं असणार आहे हा. सगळ्यात पहिला गिवन काय आहे तर गिवन काय आहे सांगा. गिवन व्हॉल्यूम ऑफ H2
हा व्हॉल्यूम ऑफ H2 गिवन व्हॉल्यूम ऑफ H2 किती आहे 0.448 लिटर. ओके नेक्स्ट मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम किती असते नाही मोलार व्हॉल्यूम कोणाचंही मोलार व्हॉल्यूम ऍट एसटीपी किती असतंय 22 पॉइंट काय असणार आहे तर 4 लिटर. मग नंबर ऑफ मोल्सचं फॉर्म्युला काय असतंय नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू गिवन व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम. गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय असणार आहे तर मोलार व्हॉल्यूम. हा गिवन व्हॉल्यूम किती आहे 0.448 लिटर आहे. मोलार व्हॉल्यूम किती आहे तर 22.4. मी काय करते ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट करते 44.8 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय 22.4 केलं. हा 1 जा आणि हा किती झाला तर 2 जा म्हणजे हा 2 इंटू 10⁻² काय आला तर -2 म्हणजे 0.02 मोल्स काय झाले हे H2. 0.2 मोल्स ऑफ काय झालं H2. 0.2 मोल्स ऑफ काय झालं H2. समजतंय का येस ऑर नो आलं लक्षात. आणि जर मला मॉलिक्युल्स विचारले असते तर ह्या केसमध्ये नंबर ऑफ मोल्स मी फाइंड केले. हा नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर मला विचारले तर मी इथं ऍड काय करणार आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स इंटू काय असणार आहे तर ॲव्होगॅड्रोस नंबर. मग नंबर ऑफ मोल्स किती आहे 0.02 इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर 6.022 इंटू 10⁻23. आलं. जर विचारलं तर एकदा नंबर ऑफ मोल्स मिळाले तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं फाइंड करायचं नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर. सॉल्व करा. हा थर्ड क्वेश्चन बघा. हे बघा समजून घ्या. मास ऑफ ॲटम ऑफ हायड्रोजन इज 1.008 युनिफाईड मास म्हणजे एका हायड्रोजन ॲटमचा मास एवढा आहे. सो व्हॉट इज द मास ऑफ 18 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. समजते का मी काय सांगते. खूप सोपा आहे हा क्वेश्चन. सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन म्हटलं तरी पण चालेल. काय आहे एका ॲटमचा मास किती आहे 1 atoms mass of hydrogen किती आहे 1 atoms mass of hydrogen 1.008 unified mass. So mass of 18 atoms of hydrogen is equals to काय येणार आहे 18 into mass of 1 atom. 18 into mass of 1 atom. मग 18 into mass of 1 atom काय असणार आहे 18 into 1.008 किती येते सांगा मला. मल्टिप्लाय करून किती येते सांगा मला. त्यातलं बघून सांगू नका मल्टिप्लाय करून सांगा स्वतःहून. लॉग टेबल कशाला 18.144 हे बघा इथं बघा ह्या 18ला ना 8 न मल्टिप्लाय केलं 18ला तर 144 येते आणि 18 1 18 18 म्हणजे 8. इथं बघा calculate the number of atoms in each of the following given atomic mass of iodine is 127 unified mass. हे बघा जेव्हा atomic mass असतो किंवा युनिफाईड मास असतो तो सिंगल ॲटमचा मास असतो. तो कशाचा मास असतो सिंगल ॲटम. युनिफाईड मास हा सिंगल ॲटमचा मास असते. जर इथं मॉलिक्युलर मास जरी म्हटला असता कशा तरी मॉलिक्युलचा आणि युनिफाईड मध्ये मास मध्ये दिला असता तर तो सिंगल मॉलिक्युलचा मास. मग आपल्याला काय माहित आहे की तुमचा जो ॲटॉमिक मास असतो तोच काय असतो तर मोलार मास. मोलार मास म्हणजे एका मोलचा मास. मग मोलार मास ऑफ आयोडीन ॲटम काय असणार आहे
molar mass of iodine atom 127 gram per mole. The magnitude of atomic mass and molar mass remains the same. Difference काय असते? atomic mass म्हणजे सिंगल ॲटमचा मास आणि मोलार मास म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्सचा मास जो कशामध्ये येतो? ग्रॅम पर मोल. कशामध्ये येतो? ग्रॅम पर मोल. समजते मी काय सांगतेय? ठीक आहे. आता सगळ्यात पहिला मी इथं गिवन लिहून घेणार. काय काय गिवन म्हटलं मी तुम्हाला आता? सगळ्यात पहिला मी गिवन लिहिणार atomic mass. atomic mass of iodine काय आहे? atomic mass of iodine 127 unified आहे. atomic mass of unit काय आहे? 127 unified. ह्याचाच मोलार मास काय असणार आहे मग आयोडीनचा? मोलार मास ऑफ आयोडीन काय असणार आहे? सेम 127च, पण कशामध्ये? ग्रॅम पर मोल. कशामध्ये? ग्रॅम पर मोल. कशामध्ये? ग्रॅम पर मोल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ आयोडीन चा फॉर्म्युला काय असणार आहे? मास ऑफ आयोडीन, मास ऑफ आयोडीन इन ग्रॅम्स. नंबर ऑफ मोल्स फाइंड करताना मास ऑफ आयोडीन कशामध्ये असायला पाहिजे? इन ग्रॅम्स डिवाइडेड बाय काय असायला पाहिजे? तर मोलार मास. मोलार मास ऑफ आयोडीन कशामध्ये? मोलार मास ऑफ आयोडीन ग्रॅम पर मोल मध्ये. ठीक आहे, फाइन. नंबर ऑफ मोल्स ऑफ आयोडीन, कारण नंबर ऑफ मोल्स मिळाले तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतात आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट आता पहिला ए वाला बघूया. काय आहे? 254 युनिफाईड मास ऑफ आयोडीन आहे. 254 युनिफाईड मास ऑफ काय आहे? तर आयोडीन. जर 254 युनिफाईड मास ऑफ आयोडीन आहे, हे कसं फाइंड करणार? 254 युनिफाईड मास ऑफ आयोडीनचे नंबर ऑफ atoms ऑफ आयोडीन, आयोडीन सॉरी आयोडाइड लिहिते मी, सॉरी. नंबर ऑफ atoms ऑफ आयोडीन इज इक्वल्स टू मास ऑफ आयोडीन. कशामध्ये आहे मास ऑफ आयोडीन? इन कशामध्ये आहे? AMU डिवाइडेड बाय atomic mass. डिवाइडेड बाय काय असणार आहे? atomic mass इन काय असणार आहे? AMU किंवा युनिफाईड मास. सो मास ऑफ आयोडीन 254 आहे, डिवाइडेड बाय atomic mass 127 आहे. हे बघा 7 2 14 येतंय. सो हा 1 जा आणि हा किती असणार आहे? तर 2 जा. म्हणजे किती ॲटम्स येणार आहेत? 2 ॲटम्स. किती ॲटम्स येणार आहे? किती ॲटम्स येणार आहे? 2 ॲटम्स. पुढे बघा, नेक्स्ट काय विचारले? क्वेश्चन बी काय आहे? किती ग्रॅम? 254 ग्रॅम ऑफ काय विचारले? तर आयोडीन. मग आता 254 ग्रॅम ऑफ आयोडीन साठी मी काय करणार आहे? सगळ्यात पहिला नंबर ऑफ मोल्स फाइंड करणार आयोडीनचे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास ऑफ आयोडीन इन ग्रॅम्स डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ आयोडीन इन काय असणार आहे? ग्रॅम पर मोल. सो मास ऑफ आयोडीन इज 254 मोलार ग्रॅम आणि मोलार मास इज 127 ग्रॅम पर काय असते? तर मोल. सो 2 मोल. किती मोल्स आहेत? 2 मोल्स. 2 मोल्स ऑफ काय आहेत? तर आयोडीन. सो आपल्याला विचारलंय काय? नंबर ऑफ ॲटम्स विचारलंय. काय विचारलंय? मग नंबर ऑफ ॲटम्सचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे? येस, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ आयोडीन, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ आयोडीन इज इक्वल्स टू काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स, येस, इनटू ॲव्होगॅड्रोज नंबर. नंबर ऑफ मोल्स किती आहे? नंबर ऑफ मोल्स किती आहे? 2. ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23 म्हणजे इथं 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 0 जा 0, 6 2 जा 12, 12.044 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ काय असणार आहे? आयोडीन. समजलं का? एक तुम्हाला कशामध्ये दिलंय? ग्रॅम मध्ये. एक तुम्हाला कशामध्ये, सॉरी, एक तुम्हाला युनिफाईड मास मध्ये दिले आणि एक तुम्हाला ग्रॅम मध्ये. समजायला पाहिजे.
जेव्हा युनिफाईड मास आहे तेव्हा मी काय घेणार आहे? ॲटॉमिक मास. जेव्हा युनिफाईड मास आहे तो मी कशामध्ये घेणार आहे? ॲटॉमिक मास, कारण ॲटॉमिक मास युनिफाईड असतो. आणि जेव्हा ग्रॅम्स मध्ये मास दिलाय तर त्यावेळी मी कसला मास घेणार आहे? तर मोलार मास. आणि मोलार मास कशामध्ये असतो? तर ग्रॅम पर मोल मध्ये. समझ में आ रहा है? यस और नो? हा, कोणतं पण चालतंय. मी तुला तेव्हापासूनच म्हटलं आन्सर तुमचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये असायला पाहिजे. A.BCD इंटू समथिंग 10 रेस टू समथिंग. म्हणजे आता हा 12.044 आलाय, हा असंच लिहिला तरी चालतंय. पण सीईटीला किंवा नीटला किंवा जेईला ऑप्शन असणार आहे, मग त्यातला मोर करेक्ट. मी ह्याला असं पण लिहू शकते 1.2044 एक डेसिमल शिफ्ट केला इंटू 10 रेस टू 24. नसतात. मग ए अँड बी ऑप्शन असते, बोथ ए अँड बी असते. जर दोन्ही ऑप्शन असतील 12.044 इंटू 10 रेस टू 23 आणि 1.2044 इंटू 10 रेस टू 24, बोथ ए अँड बी और नन ऑफ दिस असं ऑप्शन येणार तुला. समजलं का? येस और नो? ठीक आहे, नोट डाऊन करा. बरं, पुढचं क्वेश्चन बघा. A student used a carbon pencil to write his homework. आणि द मास ऑफ दिस, म्हणजे जेवढं त्यानं होमवर्क लिहिलं त्यामध्ये किती कार्बन यूज केला? तर 5 मिलीग्रॅम. 5 मिलीग्रॅम. त्या मिलीग्रॅमला ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ दिस कॅल्क्युलेट काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इन हिज होमवर्क रायटिंग. पहिल्या नंबर ऑफ मोल्स एक केसमध्ये, नाही एक केसमध्ये, ह्या केसमध्ये. मग दुसऱ्या केसमध्ये अजून त्याच पुढे क्वेश्चन काय कंटिन्यू केलेला आहे? द नंबर ऑफ कार्बन ऍटम्स विचारले. काय विचारले? सेकंड केस मध्ये विचारले द नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन 12 मिलीग्रॅम ऑफ हिज होमवर्क. म्हणजे त्याचा होमवर्क जर 12 मिलीग्रॅम असेल, नाही तिथं 5 मिलीग्रॅम मास आहे, इथं 12 मिलीग्रॅम आहे. हा, मग नंबर ऑफ मोल्स चेंज होणार. आणि तिथं नंबर ऑफ मोल्स विचारले, इथं नंबर ऑफ काय विचारले? तर ऍटम्स. म्हणजे पहिला नंबर ऑफ मोल्स फाइंड करावे लागणार आणि मग नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर. आलं का लक्षात? हा, सो इथं बघा सगळे एका टाइपचेच असतात. हा, अ स्टुडंट यूज अ कार्बन पेन्सिल टू राईट हिज होमवर्क. आता गिवन मास ऑफ पेन्सिल यूज किती आहे? हा, गिवन मास ऑफ कार्बन यूज्ड इज इक्वल्स टू किती आहे? तर 5 मिलीग्रॅम. बट तुमचा मोलार मास ग्रॅम मध्ये असतो. मोलार मास कशामध्ये असतो? ग्रॅम. त्यामुळे तुमचा मास मिलीग्रॅम टू ग्रॅम मध्ये, हा, 5 इंटू 10 रेस टू -3 ग्रॅम, 0.005. तेच किती? मग आता मला माहित आहे की मोलार मास ऑफ कार्बन किती असते? मोलार मास ऑफ कार्बन 12 ग्रॅम पर मोल. सो आता इथं फाइंड करायचं नंबर ऑफ मोल्स. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल्स टू काय असणार आहे? मास ऑफ कार्बन डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ कार्बन. मास ऑफ कार्बन किती आहे? 5 इंटू 10 रेस टू -3 डिवाइडेड बाय मोलार मास किती आहे? तर 12. इट्स व्हेरी रॉंग. आता इथं डिवाइड करा, 12 डिवाइडेड बाय 5 करा. 12 झिरोचा काय येणार आहे? 0, इथं 5, इथं पॉइंट, इथं 0. 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा काय येणार आहे? तर 36, 12 4 जा 48, 12 4 जा 48, राहिले किती? 2, परत 0. 12 1 जा काय येणार आहे? तर 12, राहिलं किती? तर 8. 12 5 जा 60, 12 6 जा 72, 12 6 जा 72, परत राहिलं किती? 8, 0. म्हणजे 416 रिकरिंग येणार आहे. 0.4166 काय 66 काय येणार आहे? रिकरिंग येणार आहे. सो 0.4166 इंटू 10 रेस टू -3. सो 4.166 इंटू 10 रेस टू -4. छोट्या नंबरला मोठं केलं त्यामुळे निगेटिव्ह मध्ये पॉवर वाढणार.
-3 परत -1 ऍड करायचं त्यामध्ये. हा, आणि हे काय झाले तर मोल्स झाले. मग आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इन हिज होमवर्क रायटिंग कधी, जेव्हा मास किती होता 5 मिलीग्राम, जेव्हा मास किती होता 5 मिलीग्राम जेव्हा मास होता त्यावेळी. नेक्स्ट क्वेश्चन पार्ट काय आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन 12 मिलीग्राम ऑफ होमवर्क. जरी नंबर ऑफ ॲटम्स जरी विचारले असतील तर सगळ्यात पहिला मला फाइंड करावं काय लागणार आहे तर नंबर ऑफ मोल्स. काय फाइंड करावं लागणार आहे, नंबर ऑफ मोल्स. परत सेकंड केस मध्ये बी मध्ये मास ऑफ कार्बन किती दिलाय, मास ऑफ कार्बन यूज किती आहे तर 12 मिलीग्राम. 12 मिलीग्राम म्हणजे 12 इंटू 10⁻³ काय येणार आहे तर ग्रॅम. आणि मोलार मास ऑफ कार्बन किती असणार आहे तर 12 ग्रॅम. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल्स टू काय असते तर मास ऑफ कार्बन डिवायडेड बाय मोलार मास ऑफ काय असणार आहे तर कार्बन. मग मास ऑफ कार्बन 12 इंटू 10⁻³ ग्रॅम आहे. मोलार मास किती आहे तर 12 ग्रॅम पर काय आहे तर मोल. हा कट झाला, ग्रॅम पण कट होतोय, पर मोल वरती जाणार म्हणजे काय येणार आहे 10⁻³ मोल म्हणजे 0.001. शिफ्ट करत बसू नका, कंटिन्यू करा तिथंच. आता नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन काय असणार आहेत सांगा, नंबर ऑफ मोल्स इंटू काय असणार आहे तर ॲव्होगॅड्रोस नंबर. नंबर ऑफ मोल्स किती आहे तर 10⁻³ इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर 6.022 इंटू 10⁻23 म्हणजे इथं किती येणार आहे 6.022 इंटू 10 काय येणार आहे तर 20 ॲटम्स ऑफ काय येणार आहे तर कार्बन. 6.022 इंटू 10⁻20 ॲटम्स ऑफ काय येणार आहे कार्बन. हे बघा 10⁻³ मी आहे तसं ठेवलं, हा -3 आणि +23 आहे. -3 + 23 काय येणार आहे, -3 + 23 23 - 3 20. दॅट मेनी ॲटम्स ऑफ काय असणार आहेत तर कार्बन. समजलं का, येस ऑर नो. ठीक, नोट डाऊन करा. जागा सोडा आता क्वेश्चनला. पुढचं क्वेश्चन काय आहे बघा, अर्जुननं काय परचेस केलं, अर्जुन परचेस 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. किती ग्रॅम ऑफ ग्लुकोज परचेस केला 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. दॅट इज त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण दिलाय किती रुपयाला 40 रुपयाला. किती रुपयाला 40 रुपीज. फाइंड द कॉस्ट ऑफ ग्लुकोज पर मोल. एका मोल ऑफ ग्लुकोजचा मास फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे, एका मोल ऑफ ग्लुकोजचा मास. त्यासाठी सगळ्यात पहिला काय फाइंड करायचा, हा 1 मोल म्हणजे किती, मग ते किती जे काय असेल ते कंपॅरिझन करायचं. कसं कंपॅरिझन करायचं बघा. हा सगळ्यात पहिला गिवन लिहूया. गिवन काय आहे, गिवन काय आहे कॉस्ट ऑफ 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. कॉस्ट ऑफ 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज किती रुपीज आहे, ₹40. आणि काय विचारलंय, कॉस्ट ऑफ हाऊ मच 1 मोल ऑफ ग्लुकोज. कॉस्ट ऑफ 1 मोल ऑफ ग्लुकोज. मग मला माहित आहे 1 मोल ऑफ ग्लुकोज इज इक्वल्स टू 1 मोल ऑफ ग्लुकोज इज इक्वल्स टू मोलार मास ऑफ ग्लुकोज. 1 मोल इज इक्वल्स टू मोलार मास ऑफ काय असणार आहे ग्लुकोज. आता मोलार मास ऑफ ग्लुकोज कसं फाइंड करणार आहे, त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलावरनं. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C6H12 काय आहे तर O6. म्हणजे बघा 6 इंटू कार्बन प्लस 12 इंटू हायड्रोजन प्लस 6 इंटू ऑक्सिजन. 6 इंटू 12 प्लस 12 इंटू A प्लस 6 इंटू 16
12 5 जा 60, 12 6 जा 72 प्लस 12 1 जा 12 प्लस 16 6 जा 16 6 जा 16 6 जा 96. हे सगळं ऍड केलं तर किती येते तर 180 ग्रॅम पर काय येतंय मोल. काय येतंय 180 ग्रॅम पर काय येते तर मोल. किती येते 180 ग्रॅम पर मोल. मग आता पुढे काय करणार 180 ग्रॅम पर मोल येते तर नाही 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 रिलेशन फाइंड करायचं पहिला. काय फाइंड करणार आहे रिलेशन मध्ये की 250 ग्रॅमची कॉस्ट किती रुपीज आहे. हा येस क्रॉस मल्टिप्लिकेशन. डायरेक्ट रिलेशन तेवढं करत बसायची गरज नाहीये. काय लिहिणार आहे करा 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 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज कॉस्ट रुपीज 40. then 180 gram of glucose yes cost rupees x. so cross multiply x is equals to 40 into 180 divided by 250. हा 0 0 कॅन्सल करा. माझ्या मते रुपीज 28.80 असं येते. 28.8 म्हणजे आपण 80 पैसा कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो 80 पैसा. काय कन्सिडर करतो 80 पैसा. लिहून घ्या आणि हा लिहून झाला असेल तर पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन पहिला बघा. द नॅचरल आयसोटोपिक अबंडन्स ऑफ बोरॉन 10 इज 19.60%. हे बघा ऍव्हरेज ॲटॉमिक मासेसचा क्वेश्चन आहे. कसला मास आहे तो ऍव्हरेज ॲटॉमिक मास. सो नॅचरल आयसोटोपिक अबंडन्स ऑफ बोरॉन 10 इज 19.60 and boron 11 is 80.40. ठीक आहे. त्याचं एक्झॅक्ट आयसोटोपिक मासेस काय आहेत 10.13 आणि 11.009 रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमानुसार. म्हणजे 10.13 आहे ते बोरॉन 10चं मास आहे आणि 11.009 आहे ते बोरॉन 11चं. ह्या केसमध्ये थोडं काय करायचं म्हणजे एक कन्सेप्ट यूज करायची की थोडंसं चार्ट ड्रॉ करून घ्यायचा. चार्ट ड्रॉ कसं करायचा पहिला लिहायचा आयसोटोप. ठीक आहे. त्या आयसोटोपचा त्याचा पुढचा लिहायचा त्याचा आयसोटोपचा जो काय ॲटॉमिक मास असेल तो आणि त्याच्या पुढचे लिहायचं त्याचा पर्सेंटेज अबंडन्स. म्हणजे आपल्याला सोपं जातंय समजण्यासाठी. मग आयसोटोप कोणता आहे बोरॉन 10 आणि बोरॉन काय आहे तर 11. मग बोरॉन 10चा ॲटॉमिक मास किती आहे तर 10.13 आणि बोरॉन 11चा ॲटॉमिक मास किती आहे तर 11.00 काय आहे तर 9. ओके. पर्सेंटेज अबंडन्स बोरॉन 10चं किती आहे 19.60% आहे आणि बोरॉन 11चं किती आहे तर 80.40% आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मास. ऍव्हरेज ॲटॉमिक मास. ऍव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल्स टू ॲटॉमिक मास into percentage abundance of first isotope. फर्स्ट आयसोटोप कोण आहे सांगा पर्सेंटेज अबंडन्स ऑफ फर्स्ट आयसोटोप बोरॉन 10 आहे. परत काय करणार आहे ॲटॉमिक मास into percentage abundance of काय असणार आहे तर बोरॉन पर्सेंटेज अबंडन्स ऑफ सेकंड आयसोटोप दॅट इज बोरॉन 11. आणि हे सगळं डिवाइड बाय काय करणार आहे तर आपण 100. आता का 100 ने डिवाइड करायचं सांगा मला कारण पर्सेंटेज अबंडन्स आहे. कसला अबंडन्स आहे पर्सेंटेज अबंडन्स. कसला अबंडन्स आहे पर्सेंटेज अबंडन्स आहे त्यामुळे तो शिफ्ट करायचा इथं बघा. ओके
फाईन. सो इथं काय येणार आहे परत, ॲटॉमिक मास किती आहे, ॲटॉमिक मास 10.13 इंटू 19.60 प्लस 11.009 इंटू 80.40. काल आपण 3 आयसोटोप्सचं घेतलेलं होतं, आज 2च आहेत. आज किती आहे, 2च आहेत, त्यामुळे सोपं थोडं असणार आहे. पण इथं काय करायचं, इथं बघा शौर्य, ह्या दोघांचं लॉग बघायला लागणार, ऍड करावं लागणार आणि अँटीलॉग, म्हणजे इथंच विषय संपवायचा आहे. तसं लॉग बघायचंय दोघांचं, ऍड करायचं, अँटीलॉग, ते काय आन्सर येईल ते इथं लिहायचं. परत ह्या दोघांचं लॉग बघायचं, ऍड करायचं, अँटीलॉग परत इथं लिहायचं आणि मग दोघांचं ऍड आणि डिवाइड बाय 100. म्हणजे जे काही तुमचे अँटीलॉग घेऊन आन्सर आलेले आहेत ना, ते ऍड केलं, डिवाइड बाय 100 केलं, त्याचे किती डेसिमल शिफ्ट करणार, 2. जे काय आन्सर येईल त्याचे किती डेसिमल शिफ्ट करणार आहे, 2. हा, नो यूज ऑफ कॅल्क्युलेटर्स, यू हॅव टू यूज द लॉग टेबल. इफ यू आर नॉट हॅबिटेड विथ द लॉग टेबल, it will create a problem. शौर्य, होय नाही, लॉग टेबल पटकन इंटू 19.60 196.25. एवढे डिजिट कसे काय आले लॉग टेबल न, आणि 11.099 इंटू 80.40 885.1 पर्यंतच यायला पाहिजे लॉग टेबल न बघितले तर. 5 डिजिट कसे आले ते, जरा बिर्रा काय नाही. मग इथं दोघांचं ऍडिशन किती आलं, ऍडिशन सांगा की याचं, 1081.3. सांगा लवकर पटकन ऍडिशन, पटकन सांगा. हा, 26 कसं येईल, 35 येणार. हे 25 आहे ना आणि इथं 1 आहे ना, मग 36. मग आता डिवाइड बाय काय आहे, 100. म्हणजे किती डेसिमल शिफ्ट करणार, 2 डेसिमल शिफ्ट करणार. मग 2 डेसिमल शिफ्ट करणार, 10.8136 AMU किंवा युनिफाईड मास इज द ऍव्हरेज ॲटॉमिक मास. होय, लॉग टेबल नाही यूज केला तर फटके देणार. हे आपण केलंय पण नाही, आता नाही, ह्याच्या आधी पण मी प्रॅक्टिस घेतली तुमची ह्याची. हे करा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड प्रेझेंट इन 22 ग्रॅम ऑफ इट. सगळ्यात पहिला ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असायला पाहिजे मोलार मास फाइंड करण्यासाठी. सो मास ऑफ ऍसिटिक ऍसिड किती असते, मास ऑफ ऍसिटिक ऍसिड किती असते सांगा, दिलेला आहे 22 ग्रॅम. मग मोलार मास ऑफ ऍसिटिक ऍसिड, मोलार मास ऑफ ऍसिटिक ऍसिड फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3COOH. ह्याचा मोलार मास 60 ग्रॅम पर मोल येते. मग हे नंबर ऑफ मोल्स काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास इन ग्रॅम्स अपॉन मोलार मास इन ग्रॅम पर मोल. मग आता मास इन ग्रॅम 22 डिवायडेड बाय 60, म्हणजे हा 11 डिवायडेड बाय काय येते तर 30. ह्याला मी असंही लिहिते 11 डिवायडेड बाय 3. 30 तर 3 इंटू 10⁻1 वरती जाऊन काय होणार आहे -1. सो 11 डिवायडेड बाय 3 इंटू 10⁻1. मग 3 डिवायडेड बाय 11 किती येते बघा, 3.6666 येते. 11 डिवायडेड बाय 3 काय येते 3.6666 इंटू 10⁻1, ज्याला आपण लिहितो 0.3666 मोल. आणि मोलार काय विचारलंय, नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स ऍटम कसं
मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल्स टू काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. हो, पार्टिकल्स आहेत ना. हा, व्हॉल्यूम असेल तर मोलार व्हॉल्यूम 22.4 असते. मग काय आता ह्या केस मध्ये तुम्हाला लॉग टेबल बघायला लागणार. गंडवला मला फटके, मला काही गंडवत नाहीये तुम्ही, तुम्हाला स्वतःला गंडवताय. मला इथं बघा, 1 मिनिट ऐका माझं, मी थांबते, एकदा ऐका. मला फक्त लॉग सांगा रे. 0.3 अरे करा मला लॉग सांगा. हा 0.366 आहे, म्हणजे 3.66 इंटू 10⁻⁻1 होणार, म्हणजे बार 1 पॉइंट येणार. 36 चं 6 आणि 6 मध्ये किती आलं सांगा? 7797 6.022 चं. मला सांगा पहिला 36 चं 6 आणि 6 मध्ये किती येते? अरे 36 चं 6 आणि 6 मध्ये सांगा की. 36 चं 6 आणि लॉग मध्ये बघा, अँटी लॉग मध्ये नको काल सारखं. 36 चं 6 आणि 6 मध्ये बार 1 पॉइंट 0.366 आहे ना. मग 0.36 तेच सांगते ना, 3.66 इंटू 10⁻⁻1 म्हणून बार 1 असं कन्सिडर करायचं. बार 1 व्हॅल्यू सेम राहणार आहे. 36 चं 6 आणि 6 मध्ये किती येणार आहे? 5630 आणि 6.022 चं किती येणार आहे? तर 0.7797. मग इथं प्लस करायचं, मल्टिप्लिकेशन आहे. 7 9 प्लस 3 12 6 प्लस 2 6 प्लस 1 7 7 so 40. 6 1 6 12 13 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल 0 पॉइंट. आता 0.34 चा 27 मध्ये अँटीलॉग बघा, हे बघा, हे इथं बघा रे, हा -1 आहे, हा -1 आहे आणि हा +1 कॅरियर. -1 +1 0 झाला म्हणून 0.3427. आता 0.34 चा 27 मध्ये अँटीलॉग सांगा. 2204. इथं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? 0. 0 + 1 1 म्हणजे 2.204 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. कशाचे? मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड.